गॅस बंद करतो, झाकण मारून ठेवून देऊया. मग वरून कोथिंबीर घालते. शिंपले जरा उकळायची गरज आहे आमटी असं वाटतं, कारण त्याला स्मोकिंग फ्लेवर येण्यासाठी. ही कोळंबी, ही भाकरी आहे मिक्स पिठाची, कांदा लिंबू आणि हे शिंपले. जराशी हळद आणि हे लिंबाचा रस आणि आलं लसूण पेस्ट लावून असं मॅरिनेट करून ठेवायचं. असं मॅरिनेट करून ठेवून देऊया. मॅरिनेट होतंय तोपर्यंत इथे बघू शकता शिंपल्यांसाठी वाटण तयार करून घेऊया. इथे घालते कांदा, कांदा भाजू दे. सुकं खोबरं, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट घातली, त्यामुळे ह्याच्यात आलं घालत नाही आहे. आता ह्याच्यात माझा पण घी दाखवते, 1 मिनिट. हा ग्रेव्ही आता मी तेजपत्ता घालते. तेजपत्ता, टोमॅटो जरासा, आपण काय करूया, शिंपले ह्या प्लेट मध्ये काढून घेते. बघू शकता. ते आता मी इथे दुसरी कढई ठेवली. आपण कोळंबीचं करणार आहोत सुकं, ते दाखवण्यासाठी इथे दुसरी ठेवली आहे कढई मी. 1 मिनिट. बघूया दिसतं काय. हे बघा, आणि हे आपले शिंपले. आता ह्यात घालणार आहे मालवणी मसाला 2 चमचे, सुंदर असा. आणि आला लसूण टोमॅटो कोथिंबीरची पेस्ट केली आहे ती घालूया. मस्त हे याला पाणी सुटू दे.
जेव्हा आपण अशी ग्रेव्ही टाकतो त्याला असं मस्त आपलं आलं लसूण कच्चं घातलं आहे, भाजून घातलं नाही, त्यामुळे ते चिवट लागू शकतं. सो ह्याला तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला ही ग्रेव्ही. तोपर्यंत मी तुम्हाला इथे मॅरिनेशन दाखवते कोळंबीचं. ते कोळंबीला जरासं मीठ, जराशी हळद, बघा मीठ हळद घातली आहे ह्याच्यात कोळंबीमध्ये, आणि ही आलं लसूण टोमॅटो कोथिंबिरीची पेस्ट हे लावून असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. आणि जर असा लिंबाचा रस लावायचा आहे आपल्याला, तर असा लिंबाचा रस लिंबाचा रस लावला आहे आणि हे मॅरिनेट करून घेतलं आहे. इथे ग्रेव्हीला तेल सुटतंय आपल्या शिंपल्यांच्या, तोपर्यंत आपण ते कोळंबी ते करून घेऊया. तर असं तेल घालते, असं तेल तापू दे. तोपर्यंत आपण इथे भांडी नाही तिथल्यामुळे असा प्रॉब्लेम होतो. ते तेल तापतंय तोपर्यंत ह्याच्यात आपण शिंपले घालूया. अशा पद्धतीने हे घेऊया परतून. बघू शकता असं झालंय. आता ह्याच्यात आपल्याला हे वाटण आहे, आपण जे खोबरं कांदा वगैरे घालून केलंय ते मिक्सरला लावून त्याच्यात टाकूया. वाटण थंड होतंय तोपर्यंत आपण इथे कोळंबीचं करून घेऊया तयार. खाली पाणी पडलं शिंपल्यांचं. जरा मी हे ऑइल कमी करते, मला जरा जास्त ऑइल वाटतंय. सो कधी चुकून जास्त ऑइल पडलं तर मी कमी करते. तर ऑइल कमी केलं, मग लागलं तर आपण ऑइल घालू शकतो, तेल. ओके. सो तेल मस्त तापू दे. ह्याच्यात घालूया कांदा, भरपूर असा कांदा आणि टोमॅटो घालूया. भाजू दे. टाकायचा राहिला बटाटा. बटाटा शिजू दे. आता ह्यात मी जर असा हिरवा मसाला घालते. ते कोळंबीचं सुकं बनवणार आहोत, त्याच्यात मी हिरवा मसाला घालते. मालवणी फिश करीसाठी फिश भाजायला जो मसाला वापरतात
तर हिरवा मसाला वापरते. आणि आता हे व्यवस्थित आपण जरा ही आला लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आणि पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित नरम होईपर्यंत भाजून घेऊया. मग कोळंबी टाकूया. कोळंबी टाकू भाजू दे. आता आपण मस्तपैकी ह्याच्यात कोळंबी घालूया. ही बघा कोळंबी घालूया. वारा येतो, मी खिडकी बंद करते. की आता पाणी सुटेपर्यंत त्याच्यात पाणी घालायचं नाही आहे. पाणी सुटेपर्यंत हे व्यवस्थित मीठ लावलं होतं कोळंबीला. जर असं किंचित मीठ घालते आणि पाणी सुटेपर्यंत चांगली कोळंबी शिजू दे. मग फक्त वर त्यातून कोथिंबीर आणि जराशी सोलं घालायची आहे. अतिशय सुंदर लागतं हे भाकरीबरोबर. लहान कोळंबी आहेत ती आणि हे शिंपले. हे बटाटा शिजू दे एकदम बारीक, लगेच शिजतोय. आणि आता आपण घालूया ह्याच्यात हे वाटण घालूया. तर असं पाणी, जशी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे तशी. आणि ह्याच्यात पण जर अशी कोकम टाकणार आहे मी. आता शिंपल्यामध्ये कोकम टाकणार आहे. आणि जर असा गरम मसाला आणि कोथिंबीर. ती आहे आपली कोळंबी. त्याच्यात पण जर असं मीठ घालते किंचित. जर असं म्हटलं 2 टायमाला पुरायला पाहिजे आमची. एकदम पातळ रस्सा शिंपल्यांचा बरा नाही वाटत. जरा जाडसर असा रस्सा आपल्या जुन्या आजी आणि करायचे ते बघा. एकदम पाणी कसं करायचं, जरा जाडसर रस्सा शिंपल्यांचा छान लागतो. सो घातलंय वाटण आणि मसाला परत घातलाय त्याच्यात. आणि आता आपण दोन्ही कोळंबी आणि शिंपल्यात जरा जरा कोकम टाकूया. 1-2 दुसरा चमचा घेते. कोकम टाकूया. जराशी कोकम आणि आपण इकडे शिंपल्याच्या आमटीचं कोकम टाकते. शिंपल्याच्या आमटीत पण कोकम टाकली आहे मी. ही बघा, ती पण उकळू दे. आता मला भाकरी भाजायची आहे. हे सगळं उचलून घेते मी. पसारा आधी जो किचनवर उरलाय डबे इबे जाग्यावर ठेवते. हे तोपर्यंत उकळू द्या. फायनल लुक जेवताना मी दाखवते. आणि आता मला भाकरी भाजायची आहे मस्तपैकी. मिक्स भाकरी, नाचणी, ज्वारी, बाजरी. अप्रतिम, अतिशय सुंदर लागते भाकरी बरोबर बिन खोबऱ्याचं. भरपूर कांदा, टोमॅटो आणि लहान कोळंबी पाहिजे ह्याला. मस्त चव लागते, अतिशय टेस्टी. जर असा मी लाल मसाला घालते किंचित, जर असा. दोन आता उकळू दे. वरून आपण नंतर कोथिंबीर घालूया. आता भाकरी भाजून घेते. मीठ पण उकळू दे.
आता बघा क्लीन झालंय सगळं. आता 2 भांडी आहेत ती घासून घेते. कलेजी बारीक गॅसवर भासू दे. भांडी घासून झाली. इथे मी कलेजी दाखवते मी कशी बारीक येते तुम्हाला. कलेजी अशी प्रेस करून करून बारीक गॅसवर भाजायला पाहिजे तर, आणि गरम गरम खायला पाहिजे तरच त्याची टेस्ट लागते. आता नंतर ती अशी हे लागते, कोणाला कोणाला आवडत नाही कलेजी. सो अशी प्रेस करून करून बारीक गॅसवर प्रेस करून करून भाजायला पाहिजे. लहान मुलंसुद्धा खात असेल तुमच्या घरातली तर चांगलं आहे. ह्याच्यात विटॅमिन B12 भरपूर प्रमाणात असतं. कुठच्याच गोष्टीवर नसतं, ते कलेजीत असतं. चिकनच्या कलेजीमध्ये विटॅमिन B12. सो आज मी आणली आहे कलेजी. भाजून घेते कलेजी आणि ती सगळी भांडी घासून झाली. आता भाकरी भाजते.